लोकशाही मराठीच्या पुणे संवाद सोहळ्यामध्ये उद्योजिका ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांचा सन्मान करण्यात आला। दरम्यान 30,000च्या आसपास महिलांना सक्षम करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करत असून येणाऱ्या कालावधीमध्ये 50,000 महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनेसंदर्भात बोलताना त्यांनी प्राथमिक शाळेपासूनच मुलींना गुड टच आणि बॅड टच याचं शिक्षण दिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे। बारामती, इंदापूर, पुरंदर या 3 तालुक्यात जवळपास 15,000 महिलांना माझ्या संस्थेच्या माध्यमातून 8 कोटी रुपये आपण फायनान्स केलेला आहे त्यांच्या व्यवसायासाठी, की चला या उभ्या राहा, मदत घ्या, पण काहीतरी करत राहा असं हे काम इकडच्या 3 तालुके आणि कर्जत जामखेडच्या 15,000 अशा 30,000 महिलांसाठी आपण काम करतोय। पुढच्या 2 वर्षामध्ये आम्हाला 50,000 महिलांपर्यंत पोहोचायचंय, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्यात आणि उद्योग व्यवसायामध्ये काय करता येईल। अगदी घरातल्या घरात शेळी पालन असेल, कोंबड्या असतील, गायी असतील किंवा तिकटाचं एखादं दुकान छोटंसं काहीतरी काढायचंय, असं काहीतरी तिला करता आलं पाहिजे आणि ती सक्षम झाली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे। यासाठी खरं तर आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय। एज्युकेशनच्या शैक्षणिक ज्या संस्था आहेत, अगदी प्रायमरी लेवलपासून बॅड टच गुड टच पासून मुला मुलींना प्रत्येक गोष्ट एकत्र बसून आपण सांगितली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आई वडील जो धागा आता थोडासा वेगळ्या पद्धतीने हे होतोय की संवाद नाहीये, जसं तुम्ही ह्याला खूप छान नाव दिले, तो संवाद वाढला पाहिजे आणि आता शैक्षणिक संस्थांनी याच्यामध्ये थोडंसं लीड घ्यायला पाहिजे, जे आम्ही आता बारामतीमध्ये करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।